तुम्ही पण पंचायत समितीचे उमेदवार आहे, तर गावात अशी कोणती मोठी समस्या आता सरांना विचारली आम्ही, तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही युवकांसाठी काय करणार त्याच्याबद्दल? या ठिकाणी सर्वात प्रथम या जिल्ह्याचे खासदार आदरणीय लोकनेते संदीपांजी पाटील भुमरे साहेब आणि युवकाचे प्रेरणास्थान आदरणीय आमदार विलासबापू भुमरे यांच्या माध्यमातून पिंपवडी सर्कल या गटातून जिल्हा परिषदेसाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय कारभारी अण्णा लोकरे हे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे। तर मी दादासाहेब भाऊसाहेब गलांडे मी पिंपवडी पंचायत समिती गणातून पिंपवडीची निवडणूक लढत आहे। तर आमचे तिसरे सहकारी मुदलवाडी गणातून भरत साहेबराव मुकुटमल हे आम्ही तिन्ही उमेदवार साहेबांनी या ठिकाणी आशीर्वादानं आणि जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढत आहोत आणि साहेबांच्या आणि बापूंच्या मार्गदर्शनाखाली या पिंपवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला अभेद्य राखण्यात या ठिकाणी मतदार 100% पुन्हा साहेबांना बापूलाच साथ देतील आणि हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला साबित राहील। सर, पिंपळवाडीचे जनतेला काय आवाहन करणार? पिंपवडी सर्कलमधील सर्व जनतेला आमचं कळकळीचं आव्हान आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आमचे नेते आहेत आणि या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचे कार्यकर्ते येणाऱ्या काळात सर्व समाजांना जाती धर्मांना युवकांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात जे काम आहे ते करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आपलं पूर्ण नाव सांग। दादासाहेब भाऊसाहेब गलांडे पंचायत समिती गण पिंपळवाडी। मोरे मी कातपूर येथील रहिवासी आहे। आमच्या या गटातील जिल्हा परिषदेचे जे आमचे उमेदवार आहेत हे उमेदवार आमचे स्थानिक इथले रहिवासी आहेत आणि या अगोदर पण 1992ला त्यांचे वडील देवराव मामा लोकरे हे या गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि अण्णांच्या सौभाग्यवती सुद्धा ढोरकीन येथून जिल्हा परिषद सदस्य होत्या, समाज कल्याणाच्या सभापती होत्या। त्यावेळेस अनेक योजना त्यांनी त्या गटातच नव्हे तर तालुक्यात सगळीकडे अण्णांनी राबवलेल्या आहे आणि या गटाचं आमच्या सगळ्या परिसरातील गावाचं या लोकरे कुटुंबावर आमच्या पक्षाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रेम आहे। दुसरे जे आमचे उमेदवार आहेत पिंपळवाडी पंचायत समिती गणाचे दादाभाऊ, तर दादाभाऊ हे समाजसेवक आहेत, पत्रकार सुद्धा आहेत आणि एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच आहेत। तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा उमेदवार म्हणजे आमचे दादाभाऊ गलांडे। त्यांच्या काळात कुठेही जातीय तंटा बखेडा त्यांनी उत्पन्न होऊ दिलेला नाही आणि सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचं काम दादाभाऊंनी केलेलं आहे। आमच्या गणातले जे उमेदवार आहे मुदलवाडीचे ते भरत भाऊ मुकुटमल, अतिशय शांत स्वभावाचा मनमळू स्वभावाचा हा माणूस आहे आणि ह्या माणसाने सुद्धा मुदलवाडीसारख्या MIDC परिसरातील सरपंच म्हणून त्यांच्या सौभाग्यवती काम करतात। तिथं काम करत असताना कामगारांना सर्व जाती धर्मांना लहान थोरांना आदर देऊन काम करण्याचं काम आमचे सरपंच करत आहेत। म्हणून विशेष या गटातील सगळ्या मतदारांनी त्यांना उमेदवारी देण्याची विनंती लोकनेते खासदार संदीपान पाटील भुमरे साहेबांकडे केलेली आहे आणि आमचा जो हा गट आहे हा गट खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब आमदार विलास बापू यांच्यावर पहिल्यापासून प्रेम करणारे काही अपवाद जर वगळले तर हे दोन्ही गण आणि हा गट हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला राहिलेला आहे आणि येणाऱ्या 9 तारखेला सुद्धा ज्यावेळेस आपल्याला मतदाराच्या पेट्या फुटतील त्यावेळेस दिसल की एकही आमचं बूथ असं राहणार नाही का जे बूथ पाठीमाग आहे। खरं तर आमच्या शिवसैनिकात सध्या स्पर्धा आहे की कोण लीड जास्त देतं यांना या तीनही उमेदवारांना। त्यामुळे मतदारांना तुमच्या माध्यमातून एक आवाहन करतो की 7 तारखेला आमच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटन दाबून आमच्या तीनही उमेदवारांना भरघोस मताने विजयी। आपलं नाव सांग। दीपक देवीचंद मोरे, राहणार कातपूर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजी। तर आता सरांनी जी माहिती दिलेली आहे तुम्ही काय? मी शिंदे गटाचा धनुष्यबाण या चिन्हावर पंचायत समिती गण मुदलवाडी गटातून उभा आहे। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पैठण तालुक्याचे विकास महर्षी विलासबापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद गट असे तिन्ही उमेदवार या पिंपवडी गटातून कारभारी अण्णा लोकरे आणि पिंपवडी गणातून दादासाहेब गलांडे आणि मी मुदलवाडी गणातून भरत साहेबराव मुकुटमल हे पंचायत समिती लढत आहे आणि येणाऱ्या काळात जे शासनाच्या ज्या योजना असतील त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम अण्णाच्या माध्यमातून आम्ही दोन्ही उमेदवार करणार आहोत, जेणेकरून पैठण तालुक्यात आता आमच्या गणात अशा काही योजना असतील पंचायत समितीच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या मार्फत आम्ही साहेबाच्या बापूच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य दलित भुकळी या गटाच्या पर्यंत योजना पोहोचण्याचं काम आम्ही तिन्ही उमेदवार करणार आहोत। अनेक युवकाचे प्रश्न असतील, रोजगाराचे असतील, महिलाचे संजय गांधी निराधार असतील, श्रावणबाळा असतील,
जिल्हा परिषदेत ज्या काही योजना असतील युवकासाठी, तरुणाच्या आणि जिल्हा परिषद समाज कल्याणच्या ज्या योजना असतील, अन्नाच्या माध्यमातून, साहेबाच्या माध्यमातून, बापूच्या माध्यमातून गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही तिन्ही उमेदवार करणार आहोत, अशी मी जनतेला आणि आमच्या पिंपवडी सर्कलला असे आवाहन करतो आणि तिन्ही उमेदवाराला भरभरून मतदान करावं आणि हे तिन्ही उमेदवार भरघोस मताने विजय करावा अशी मी सर्व जनतेला नम्रपणे आवाहन करतो. आपलं नाव सांगा. भरत साहेबराव मुकुटमल, पिंपवडी गण 122. कामं येतील ते सगळे सर्कलमध्ये राबवण्याचा प्रयत्न करील आणि कोणाला असं दुजाभाव करणार नाही. कोणत्या समाजाशी, सगळ्या समाजाशी मिळून मिसळून राहणार. आमच्याकडं साहेबांनी काल स्मशानभूमीसाठी शब्द दिलेला आहे, ते साहेबांचं पूर्ण करणार. तर आणखीन काय काय समस्या आहे आपण निवडून आल्यावर तुम्ही त्याच्यावर सर्वप्रथम निवारण करणार ते करणार ना, सर्वांनी विकास करणार. आपण जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. काय नाव सर आपलं? कारभारी जेव्हा शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, विजय असो, बापू यांचा विजय असो. काय म्हणले पिंपळीकर कार्यक्रम सर आमच्याकडे आहे ना, पिंपळीकर त्यांची मुद्दा आहे का नाही.